नमस्कार मैत्रिणींनो, मी माझ्या ऑल इन वन अर्चना या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मेथीचे पराठे रेसिपी। तर ही रेसिपी खूपच सोप्या पद्धतीने दाखवणार आहे। जर तुमची मुले माझ्याच मुलांसारखी मेथीची भाजी खात नसतील तर तुम्ही अशा प्रकारे मेथीचे पराठे त्यांना करून खायला देऊ शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मेथीचे पराठे करण्यासाठी मी येथे मेथीची भाजी, थोडीशी कोथिंबीर, सुके मसाल्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, थोडंसं लाल तिखट, हळद, मीठ, थोडासा ओवा घेतलेला आहे, पांढरे तीळ, हिरवी मिरची, आलं लसूण याची पेस्ट घेतलेली आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। त्यावरती थोडंसं तेल टाकून हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर याचा चांगला असा मऊसूत असा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे। आपण चपातीला जसं पीठ बनवतो त्याप्रमाणेच आपल्याला याचं पीठ बनवून घ्यायचं आहे। पीठ बनवत असताना आपल्याला थोडं पाणी घालूनच पीठ बनवून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता, मी दही टाकलेलं नाही। हे बघा, आपला गोळा आता इथे तयार होतच आलेला आहे। त्यावरती आता थोडंसं तेल टाकून पीठ आपल्याला परत चांगलं मळून घ्यायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून 15 ते 20 मिनटं ठेवून द्यायचं आहे। चला आता आपण पराठे करायला सुरुवात करूया। त्यासाठी मी ते पिठाचा छोटासा गोळा घेऊन आपल्याला चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचं आहे। तुम्ही कोणत्याही आकारामध्ये लाटू शकता, त्रिकोणी, चौकोनी, हे मी गोलच लाटून घेतलेलं आहे। आता आपण पराठा छानपैकी भाजून घेऊया। हे पहा, इथे आपला पराठा तयार होतच आहे, तुम्ही पाहू शकता। तुम्ही तेल, तूप, बटर तुमच्या आवडीप्रमाणे काहीही लावू शकता। पराठे आपल्याला मध्यम गॅसवरच चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत, गॅस मोठा ठेवायचा नाही। हे पहा, आपला पराठा किती छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता। आता माझा दुसराही तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी आता सर्व पराठे तयार करून घेत आहे। आता इथे माझे सर्व पराठे तयार करून झाले आहेत, तुम्ही पाहू शकता किती छान झालेले आहेत, एकदम मऊसूत असे पराठे। तर तुम्ही नक्की करून बघा, तुमच्याही मुलांना आवडतील। तर मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।